हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम्यानन्दि वल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ. कालच आपण चिंतनामध्ये विचार चालू आहे. श्लोक क्रमांक 14 आपला सुरू आहे. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरतया मामेव ये प्रपद्यते माया मे तांतरंती ते. या श्लोकावरचं माऊलींचं भाष्य सुरू आहे. ही माया नदी तरुण जाण्याला किती अवघड आहे याचं वर्णन आपल्याला माऊलींनी करून दिलेल्या निरूपणाच्या द्वारे. परंतु जरी कठीण असली तयार जायला तरी ती अशक्य नाही हे सांगताना माऊलींनी एक फार सुंदर 97 नंबरच्या ओवी टाकलेली आहे. ही जी ओवी आपण काल पाहिली त्याचा पहिला भाग आपण पाहिलेला आहे. दुसऱ्या भागामध्ये सुद्धा त्याच ओवीचा आज आपण विचार करतोय, कारण ती ओवी अत्यंत समर्पकही आहे आणि सिद्धांतपर पण आहे. त्यामुळे त्याचा चिंतन सगळ्या त्या श्लोकाचं सार जे आहे किंवा सगळ्या आत्तापर्यंत ज्या ओव्या ज्या झालेल्या आहेत त्या ओव्यांचं सार ह्या एका ओवीमधून टाकलेलं आहे माऊलीने. एथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया आईली चिथडी सरले माया जाळ. असे जे एक कोणतरी आहेत आणि त्या मृत्यू लोकामध्ये या मायेच्या प्रदेशामध्ये तरुण जातात आणि त्यांना काय होतं, कोण तर जे सर्व भावानं माझं भजन करतात. त्यात सर्व भावामध्ये कोणते भाव तर काल आपण बघितलेत. किमान 4 भावाचा विचार आपण केला. काया, वाचा, मन, जीव या सर्व भावानं शरणेनं. काया, वाचा, मन आणि जीव म्हणजे जीवामध्ये अहम सुद्धा येतो. त्या अहम भावानं, मन भावानं, काया भावानं, वाचा भावानं, देह भावानं, कायाने देह शब्द एकच आणि देहभावानं शरण येणं. त्यामुळे देहभाव, वाचाभाव, मनाचा भाव आणि शेवटी जीवाचा भाव भगवंताला अर्पण करणं. त्यासाठी एक आपण विचार केला होता. रामरक्षामधला श्लोक सुद्धा समर्पक आहे. श्रीरामचंद्र चरणो मनस्सा स्मरामी, श्रीरामचंद्र चरणो वचसा गृणामी, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामी, श्रीरामचंद्र चरणो शरणम प्रपदे. 4 बरोबर भाव त्यामध्ये आलेले आहेत. श्रीरामाला वंदन कसं करावं, श्रीरामाला शरण कसं जावं, कायेनं कसं शरण जावं, मनानं कसं शरण जावं, वाचेनं कसं शरण जावं आणि जीवानं कसा जीवभाव कसा व्यक्त करावा याचं वर्णन आपण मागच्या चिंतनामध्ये पाहिलेलं आहे. यातच विचार जर केला तर मायेची जी तमोगुणात्मक शक्ती जी आहे ती त्याला आपण मलशक्ती म्हणतो. मल जी आहे शक्ती ती तमोगुणातून निर्माण होणारी असते. मायेच्या 3 शक्ती आहेत, मल, विक्षेप आणि आवरण. आणि त्यालाही 3 गुण लागू आहेत. कारण मायेत 3 गुण मिसळल्यानंतरच संसार बनतो, संसाराच्या क्रिया सगळ्या चालू होतात. त्यामुळे तिथं वर्णन करताना मायेची जी तमोगुणात्मक येणारी जी आहे शक्ती त्यात मल शक्ती येते आणि याचा प्रभाव जो आहे तो स्थूल शरीरावरती आणि इंद्रियांच्यावरती पडतो. आपल्या शरीरातला सगळ्यात स्थूल भाग कोणता असेल तर शरीर आणि इंद्रिय आपण त्याला म्हणतो. शरीराच्या बाबतीत विचार केला तर शरीर स्थूल आहे किंवा इंद्रिय स्थूल आहे. त्यामुळं ती जड आहे हे सांगण्यासाठी त्याच्यावरती तमाचा प्रभाव असतो आणि त्यामध्ये मायेची मलशक्ती क्रिया करत असते, प्रभाव टाकत असते. म्हणजे एक म्हणजे स्थूल शरीर आणि इंद्रिय आणि त्याच्याबद्दल मायेची शक्ती कोणती आहे तर मलशक्ती आणि गुण कोणता आहे तमोगुण. अशा 3 गुणानं युक्त असलेली ही माया जी आहे ती शरीर भाव आणि हेच शरीर भावातला सगळा भाव आहे. म्हणजे तन आणि मल युक्त असणारं जे शरीर आहे तो शरीर भाव भगवंताला अर्पण करावा म्हणजे सेवा करावी. सेवेनं शरणागती येत असते. सेवा श्रेष्ठ दर्जाची आहे, फक्त ती निष्काम व्हायला पाहिजे.
आपली सेवा निष्काम होत नाही. बरेच वेळा बऱ्याच जणांची सेवा निष्काम होत नाही. सेवेमध्ये काहीतरी अपेक्षा असते. सेवेमध्ये काहीतरी पैशाची अपेक्षा जरी नसली, वस्तूची अपेक्षा नसली, तर कीर्तीची, मानाची अपेक्षा असते. माझं नाव कुणीतरी घ्यावं, माझा उल्लेख कुणाच्या तरी बोलण्यातून व्हावा की मी सेवा करणारा सेवेकरी आहे. सेवेकरी म्हणून नाव घालायला सुद्धा आवडतं आपल्याला. एखादं जेव्हा आपण एखादं परिपत्र काढत असतो तर ह्या मठातले सेवेकरी कोण आहेत, तर अमुक अमुक, म्हणजे नाव तरी घालावं माझं, अशी इच्छा सेवेमध्ये राहण्याची शक्यता आहे. जेव्हा सेवा निष्काम भावानं पूर्ण होते ना, तेव्हाच खऱ्या अर्थानं ती भगवंतापर्यंत जात असते. आणि ही सेवा करण्यासाठी आपली शरीर आणि इंद्रिय जे आहे, म्हणजे कायेचा भाव, देह भाव जो आहे तो भगवंताच्या ठिकाणी अर्पण करावा. अर्पण नाही केला तर ते अर्पण होणारच आहे. शरीर जरी नाही अर्पण केलं तर ते मातीत पडणारच आहे. मग मातीत जाण्यापूर्वी ते भगवंताच्या पायावर पडलेलं काय वाईट. सगळ्यात मोठा कृतार्थता प्राप्त होते ना. त्यामुळं जर जायचंच असेल तर जायला बिघडलं काय आपलं. मरीच राक्षस जो होता हा रावणाचा मामा, त्या रावणाच्या मामाला रावणानं सांगितलं की तू हरणाचं रूप घ्यायचं आणि सीतेसमोर जायचं आहे आणि मायावी रूप घेऊन तिथं जायचं आहे. असं सांगितल्यानंतर मरीचाला मात्र, मारीच राक्षस जे मामा होते त्यांना माहीत होतं प्रभू रामचंद्र हे साक्षात परमात्मा आहे आणि आपण असं करणं, सीतामातेला आपण विश्वासघात करणार आहे. ते म्हणले नाही मी करणार तसं. तर रावण काय म्हणले, नाही करणार असेल तर मी तुला मारणार, फार मारणार आहे. त्यावेळी मारीच राक्षसानं विचार केला, जर मरायचंच आहे ना तर रामाच्या बाणानं का मरू नये. हरिण बनावं आणि रामाच्या बाणानं मरावं. ह्याच्या बाणानं मरण्यापेक्षा हा शिरछेद करणारच आहे माझा, त्याच्यापेक्षा कुणाच्या बाणानं मरावं, मग रामाच्या बाणानं मरावं. कशा गंमत आहे. मग शरीर पडणारच आहे, शरीर नाशवंतच आहे, मातीत जाणारच आहे ना. तर ते भगवंताच्या चरणावर अर्पण केल्यामुळे त्याला जी येणारी जी कृतार्थता आहे फार मोठं उच्च दर्जाची असते. हा विचार लक्षात घेण्यासारखा आहे. आणि म्हणून काही घरातले स्त्रिया म्हणतात ना, दूध उतू गेलं की म्हणतात श्रीकृष्ण अर्पणमस्तू. आता उतू गेलेलं दूध जे आहे ते सांडलेलं भरूनच घेता येत नाही, पण म्हटल्यामुळं ते अर्पण होते ना कृष्णाला. मग म्हटलेलं काय वाईट, भरून पण घेता येत नाही आणि म्हटल्यामुळं अर्पण होतंय. दोन्ही गोष्टी एकाच वेळी साधल्या जातात. मग कृष्ण अर्पणमस्तू. मग श्रीकृष्णाला शरीराने अर्पण कसं करायचं, तर हे पडणारच आहे, हे उतू जाऊन सांडणारच आहे. तर सांडणार असेल तर कृष्णाला अर्पण करून सांडावं, श्रीकृष्णाच्या चरणा, विठ्ठलाच्या पायावर पडावं. पडायचंच आहे शरीर तर. आणि याचाच विचार शरीर भावामध्ये केलेला आहे. मायेची जी तमोगुणातून निर्माण होणारी जी मलशक्ती आहे त्याचा खरा प्रभाव शरीरावरती दिसतो. शरीर आणि इंद्रिय ही जड आहेत आणि स्थूल आहेत. त्यामुळं तमोगुण सुद्धा तसाच आहे आणि मल ही तसाच आहे. दुसरी शक्ती जी मायेची आहे, विक्षेप शक्ती आहे, ती रजोगुणातून निर्माण होते. जशी मलशक्ती जी आहे ती तमोगुणातून निर्माण होते, तशी विक्षेप शक्ती मायेची जी आहे ती रजोगुणातून निर्माण होते. आणि याचा प्रभाव जो आहे शरीरावर नाही तर मनावर असतो. मन सारखं भटकत असतं. विक्षेप शब्द कोणाला, चंचल ही मन कृष्णा, मन चंचल आहे. चंचल शब्दाचा अर्थ विक्षेप आहे. विक्षेप मनामध्ये असतात. त्यामुळे मनावरती रजोगुणाचा प्रभाव जास्त असतो. मनाला रंजन असतं. रंजन म्हणून रज शब्द त्याला वापरलेला आहे. ते रंजन करवसं अर्थ खाण्यापिण्यामध्ये, वावरण्यामध्ये, बोलण्यामध्ये, मिरवणं हे त्याच्यामध्ये त्याचा स्थायी भाव आहे. आणि त्यामुळे त्याला असं खाणं पिणं, मौज करणं हे सगळ्या गोष्टी आवडत असतात. त्यामुळं मनावर त्याचा प्रभाव आहे रजोगुणाचा. आणि शक्ती कुठली काम करते त्या ठिकाणी, तर विक्षेप शक्ती मायेची कार्य करत असते. आणि त्यामुळं मनानं मग काय करावं, जर ही शक्ती इथं काम करत असते तर मनानं ईश्वराचं चिंतन करावं. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेते स्वभावे. मन चंचल आहे म्हणून त्याला भगवंताचा छंद लावावा. तुकोबा म्हणतात, माझ्या मना लागो छंद, नित्य गोविंद गोविंद. माझ्या मनाला गोविंदाचाच फक्त छंद लागावा. आणि म्हणजेच गोविंदाच्या रूपानं काय होईल, त्या मनाचा चंचलपणा कमी होईल, माझ्यातला रजोगुण संपून जाईल. जसा शरीर भाव जे आहेत ते सेवेसाठी लावावे, तसं मन भाव जो आहे तो चिंतनासाठी वापरावा.
मनानं चिंतन करावं ते श्रेष्ठ दर्जाचं असतं. म्हणून मनानं केलेली सेवा जी आहे ती वरचढ आहे. त्यामुळे रजोगुणातली सेवा ही वरचढ आहे तमोगुणापेक्षा. म्हणून शरीराने केलेल्या सेवेपेक्षा मनानं केलेलं चिंतन ही कधीही श्रेष्ठच ठरत असतं. म्हणून मनानं जप सुद्धा मनानं करावं म्हणतात. जिभेनं करावाच, जिभे वेगू करी, पण तरी सुद्धा मनानं केलेला जप जो आहे तो ध्यान लावण्यासाठी फार उपयुक्त ठरत असतो. चंचल मनाला काबूत ठेवण्याचं काम या ठिकाणी रजोगुणाच्या द्वारेच आपल्याला करता येतं. मायेची शक्ती जी विक्षेप शक्ती आहे ती शांत करता येते. माया संपवण्याचे विचार चाललेले आहेत आपल्याला. आता मायेची शेवटची जी आवरण शक्ती जी आहे ती कुठून येते? सत्वगुणातून येते. खरा आहे तो सत्वगुण आहे. आणि त्या सत्वगुणामध्ये राहावं म्हणतात. म्हणजे सत्वगुण जर असताना सत्वगुणामध्ये जर मृत्यू आला तर त्याची गती चांगली आहे असं वर्णन आता पुढे 18व्या अध्यायामध्ये येणार आहे. म्हणजे सत्वगुणामध्ये आपण असलो पाहिजे. सत्वगुणामधलं वर्तन जे असतं ते धर्म आणि नीतीला सोडून असू शकत नाही. दुसरी गोष्ट ते पारमार्थिक असतं आणि ते व्यवहारही चांगला सांभाळत असतं. त्यामुळं मायेची आवरण शक्ती जी असते ती सत्वगुणातून येत असते. त्यामुळं त्या ठिकाणी जीवभाव अर्पण करून त्याच्याशी एकरूप व्हावं. सत्वगुणामध्ये काय अर्पण करता येतं? तो शेवटचा राहिलेला जीवभाव असतो. जीव हा भाव हा शेवटचा भाव अर्पण करण्याचा आहे. पहिला कायेचा भाव अर्पण केला, नंतर मनाचा भाव अर्पण केला आणि तिसरा ज्याला आपण म्हणतो कायेचा देहाचा भाव अर्पण केला, वाचेचा भाव अर्पण केला, मनाचा भाव अर्पण केला आणि शेवटी सत्वगुणात राहणारा जो आहे तो जीव भाव सुद्धा अर्पण करावा. त्याला आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. दुसऱ्या भाषेमध्ये आत्मनिवेदन भक्ती याचा अर्थ माझ्याकडं काहीच शिल्लक राहत नाही आणि शिल्लक राहत नसल्यामुळं ते सगळं देवाच्या मालकीचं करतो तो भक्त. त्या साधकाचा विचार चालू असतो माझ्या मालकीचं इथं भूतलावर काही नाही, जे आहे ते सगळं भगवंताचं आहे आणि त्यामुळं त्याचंच त्याला सोपवण्याचा फक्त एक काय कार्यक्रम करायचा असतो. त्याचंच त्याला देण्याचा एक समारंभ करायचा असतो. जसं एखादं काहीतरी द्यायचं असतात ना त्याचं जरा द्यायचं असतं. ते काय दुसरीकडून कुठनं आलेलं नसतं, ते हितलंच आलेलं आहे त्याचं त्याला द्यायचं. हितलेच नारळ आहेत ते नारळ घ्यायचे आणि देवासमोर अर्पण करायचे. हितलंच फूल तोडायचं देवाचं निसर्गातलं आणि तेच देवाला अर्पण करायचं. त्यामुळे मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सब तोर, तेरा तुझको सोपते क्या जाता है मोर. देवा तुझंच तुला अर्पण करताना मला कसला त्रास वाहतो, पण होतोय ना. आजच आपण काहीतरी द्यायला लागलो कुणाला तर वाटतंय मी माझ्याकडून द्यायला लागलो. म्हणून हा सत्वगुण अर्पण करणं म्हणजे सत्वगुणानं शरण येणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. पहिले रजोगुण आणि तमोगुण म्हणजे मायेची मलशक्ती आणि मायेची विक्षेप शक्ती ही नामामुळे शांत होते. पण सत्वगुण शांत व्हायला सर्वस्वावरलं आपलं जे आहे त्या सर्वावरला मालकी हक्क काढून घ्यावा लागतो. आणि मालकी संपली आपली की आपण राहणं जे आहे ते राहणं भगवंताच्या आश्रयानं राहणं होतं आणि जीवभाव अर्पण होतो. आणि ह्या ठिकाणी सुखासाठी असणारी स्पृहा सुद्धा सोडून द्यायची असते. सुखाची सुद्धा इच्छा ठेवायची नाही, मोक्षाची सुद्धा इच्छा ठेवायची नाही. म्हणजे त्याची आवरण सुद्धा निघून जातं. कारण सत्वगुणाचं कार्य काय आहे तर आवरण. आणि आवरण गेलं की मग मलही गेलेलाच असतो, विक्षेपही गेलेला असतो, शेवटी राहतो ते आवरण. आणि ते आवरणही गेलं तर मग मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे 3 गुणांच्या पलीकडे जातो. त्याची आवरण सुद्धा निघून जातं. मल विक्षेप आवरण निघून गेले त्यामुळं तम आणि रज आणि सत्वगुण हेही सुद्धा निघून जातात. म्हणजे त्या गुणाला ओलांडून तो साधक पलीकडे जातो. त्यामुळे काया वाचा मनाने जीव सगळे जर वाहिलं तर त्याच्याकडे शिल्लक काय राहत नाही. आता विचार जर केला तर सगळं करतोय ते आपण काया वाचा मनानंच करतोय की नाही. प्रपंचाचं सगळे व्यवहार हे काया वाचा मनाशिवाय करताच येत नाही. फक्त ते वर्णन केलंय काया वाचा मन हे प्रपंचासाठी जसं वापरतो तसं जर भगवंतासाठी वापरलं तो त्याच वेळी आपल्याला विषयातले दोष दिसायला लागतील. आणि विषयातले दोष जोपर्यंत दिसत नाहीत तोपर्यंत माया कळणार नाही. म्हणून त्यासाठी काय करावं हे सर्व भाव जे आहेत ते भगवंताच्या चरणी अर्पण करून रिकाम व्हावं. त्यामुळे सर्व भावानं केलेलं भजन हे शांती देतं.
सर्व श्रेष्ठ दर्जाची भक्ती तुकोबाय म्हणतात की जर मायेचं उल्लंघन करून जाणारा जो आहे किंवा ज्याला इथं तरुण जाणं ज्याला आपण म्हणतो, सर्व भाव अर्पण करणं म्हणतो, ही सर्व श्रेष्ठ दर्जाची भक्ती आहे. तुकोबांचा सुंदर अभंग आहे. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. फार सुंदर कडवं आहे, सुरुवातच आहे त्याची की संकल्पावी माया संसाराची ही श्रेष्ठ दर्जाची हीच फक्त भक्ती आहे. हीच शब्द वापरला, हेची थोर भक्ती, हीच श्रेष्ठ दर्जाची भक्ती आहे. अन्य दुसरी कुठलीही श्रेष्ठ दर्जाची भक्ती नाही. इतर सगळ्या कनिष्ठ दर्जाच्या भक्ती आहे, पण हीच तेवढी भक्ती जी आहे कोणती, संकल्पावी माया संसाराची. म्हणजे मायेचा जो प्रांत आहे तो ओलांडून पलीकडे जाणं किंवा मायेला ओळखून तिला बाजूला करून आपला प्रवास व्यवस्थित करून घेणं, हीच सर्वश्रेष्ठ दर्जाची भक्ती आहे असं तुकोबा म्हणतात. त्यामुळे सर्व भावानं शरण येणं हेच त्यामध्ये अभिप्रेत आहे. ते एकच लीला तरले जे सर्व भावे मज बजले. 18व्या अध्यायामध्ये फार सुंदर श्लोक, मला वाटते 62 किंवा 65 नंबरचा श्लोक. त्वमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात पराम शांती स्थानम प्राप्स्यासि शाश्वतम. काय सुंदर वर्णन त्या श्लोकामध्ये केलेलं आहे. त्वमेव शरणम गच्छ, सर्व भावेन भारत. अर्जुना, तू सर्व भावानं जर मला एकट्याला जर शरण आलास तर काय करेन मी, तर तत्प्रसादात परम शांती, तुला परम शांतीचा प्रसाद मी तुला देईन आणि शाश्वत स्थान प्राप्स्यसि, तुला शाश्वत स्थानाची प्राप्त होईल. म्हणजे तुझ्यातला शाश्वत तत्व जे आहे त्याचं तुला मी दिग्दर्शन करेन, त्याचं दर्शन घडून आणेन, म्हणजे आत्मदर्शन घडून आणेन असं भगवंत 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाला बोलतात. याचा अर्थ असा होतो की भगवंताला सर्व भावानं शरण जाणं हीच गोष्ट आहे. त्वमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. माऊलींनी सुद्धा त्याच्यावरती भाष्य केलंय, त्यावर फार सुंदर ओव्या आहेत, 3-4 ओव्या आहेत. प्रत्यक्षात जाऊन पाहाव्यात आपण. त्वमेव शरणम गच्छ या श्लोकावरच्या तया अहम वाचा चित्तांग देवोनी या शरणदीग या महोदधिका गांगरी घाले रेषे मग तयाचिनी प्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांतू होऊनी स्वानंदे स्वरूपीची रमसी. वर्णन केलेलं आहे 18व्या अध्यायामध्ये. अहम वाचा चित्त अंग, तेच भाव आपण विचारात घ्यायला लागलोय. आपण थोडासा वेगळा विचार केला. अहम वाचा चित्त अंग, चित्तच्या ठिकाणी आपण मन म्हणलो, अंगाच्या ठिकाणी आपण देहभाव म्हणलो, मनाच्या ठिकाणी म्हणजे चित्ताच्या ठिकाणी मन म्हणलो आणि अहमच्या ठिकाणी जीवभाव म्हणलो. तिथेही 4 भाव आहेत, इथेही 4 भाव आहेत. या 4 भावांना आपण शरण जायचं आहे. अहम म्हणजे जीवभाव, वाचा भाव, वाणीचा भाव, नंतर चित्त म्हणजे मनाचा भाव आणि अंग म्हणजे देहभाव. हे 4ही भावानं शरण आपण आलो की शरण येण्याला किंवा राहायला शरण येण्यासारखं म्हणजे भगवंताशी मिळण्यासाठी कुठलीही अडचण शिल्लकच राहत नाही. खरी मूळची अडचण हीच आहे. त्यामुळं भगवंताला शरण जाणे हा सर्वश्रेष्ठ मार्ग माऊली या ओवीमधून सांगतात. बाकी आपण काय करू नये. त्या भोवऱ्याला कसं ओलांडायचं, भोवरा कसा ओळखायचा, नंतर शोकातून मोहातून बाहेर कसं पडायचं, जे मोठमोठी प्रपंचाची वर्णं आहेत ती कशी घालवायची, याचं वर्णन मागच्या बऱ्याचशा ओवीमध्ये आलेलं आहे. याचा विचार कशाला करत बसायचं. एकच गोष्ट करायची, भगवंताला शरण जायचं. एकदा भगवंताला शरण गेलो की मग मायेच्या प्रभावाखाली आपण येत नाही. मग माया बाजूला राहते, असते ती बरं काय, ती कधीच जात नाही. कारण अनादी शब्द वापरलाय ना. दुसऱ्यावरनी काम करायला नको काय, माझी घालवायची आहे, माझी गेली संपली, पण दुसऱ्यावर तिला काय काम करायचं आहे ना. त्यामुळे माया जाईल कशी सांगा बघू. माया जायची नाही, घालवायची नाही. मायेला फक्त मायेपासून स्वतःला वाचवायचा आहे, हा मुद्दा त्यातला महत्त्वाचा आहे. त्यामुळं कोळीसुद्धा मासेमारी करत असताना बघा आपलं जाळं टाकतो आणि जाळं टाकल्यानंतर त्या जाळ्यामध्ये मासे पकडले जातात. आता कोणते मासे कोळ्याच्या जाळ्यामध्ये येतात सांगा बघू. जे जाळं त्याच्या समोर पडलेलं असतं तेच मासे त्यामध्ये अडकतात. त्यामध्ये कोणते मासे सापडत नाहीत सांगा, तर त्यामध्ये त्याच्या पायाजवळ असणारे जे मासे आहेत ते मात्र त्या जाळ्यामध्ये सापडत नाही. उदाहरण घेतल्यास फार सुंदर आहे की आपण पायाजवळ जाळंच येत नाही ना. जाळं टाकणारा मनुष्य आपल्या पायावर तो जाळं टाकू शकत नाही, कारण त्याला ते जाळं समोर टाकायचं आहे. तसं
कोळ्याच्या पायाजवळ ते जाळच पोचत नसल्यामुळं कोळ्याच्या पायाजवळ असणारे मासे त्या जाळ्यामध्ये अडकत नाहीत. तसाच विचार इथं आहे. भगवंताची माया आहे. जसं कोळ्याचं जाळं आहे तसं भगवंताची माया आहे. आणि भगवंताच्या मायेमध्ये अडकते कोण? तर ते समोर असतात. जे भगवंतापासून दूर असतात ती अडकतात. पण जे भगवंताच्या चरणाशी चिकटून आहेत त्यांच्यावर मात्र काय या मायेचा प्रभाव पडत नाही. सुंदर दृष्टांत आहे कोळ्याचा आणि त्या जाळ्याचा. अतिशय सुंदर दृष्टांत आणि समर्पक दृष्टांत आहे की कोळ्याचं जाळं तिथंपर्यंत पोचूच शकत नाही. कारण ते पायाजवळ माशी जे असतात ना ते त्यामध्ये सापडतच नाही. ज्यांनी पाय पकडलेत ना भगवंताचे त्याच्यावरती कोण हल्ला करणार आहे सांगा बघू. त्यामुळं माऊली सुद्धा म्हणतात, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारे मी जन्मगर मरण, या लागे शरणागता शरण मीची ऐकू. 9व्या अध्यायामधली ओळ आहे. जो मज होय अनन्य शरण, ही अनन्यता असली पाहिजे. आमचं अन्य काहीतरी असतं, अनन्य नसतं. अनन्य म्हणजे न अन्य, म्हणजे अन्य काही नसणं. अन्य प्रपंच आहे, अन्य विषय आहेत आणि विषय आणि प्रपंच नसणं म्हणजे अनन्य आहे. जो अनन्य भावानं शरण येतो त्याला तारणारा फक्त भगवंत आहे. म्हणून येथे एकच लीला तरले जे सर्व भावे मजल भजले. ते सर्व भावानं भजन करतात. पण भगवंताला सांगावं, सांभाळी सांभाळी आपली माया काय आम्हा भयाभीत केले. तुकाराम महाराज म्हणतात, सांभाळी सांभाळी आपली माया आम्हा काय भयाभीत केले. आम्हाला का घाबरवायला लागलास? तुझी सांभाळ माया ती माया घेऊन टाक सगळी. उगीच आम्हाला भीती दाखवते. म्हणून सतत काय करावं? शहाणा भक्त आहे ना तो भगवंताचा आश्रय स्वीकारतो आणि कृतज्ञ राहतो. भगवंता, माझ्या लायकीपेक्षा मला खूप काही दिलेलं आहेस, त्यामुळे तुला मी धन्यवाद देतो. धन्यवाद द्यायची सवय असली पाहिजे बरं काय. व्यवहारामध्येही उपयोगी पडते आणि परमार्थाहीमध्ये उपयोगी पडते. कृतज्ञ राहता आलं पाहिजे प्रत्येक गोष्टीशी. कारण माझ्यामुळं नुसतं चालत नाही. माझं चालण्यासाठी खूप गोष्टींची मदत घ्यावी लागते. मला हवा लागतं, पाणी लागतं. ते काय माझं आहे का? त्याच्यावर मी अवलंबून आहे. मला घरामध्ये माणसं लागतात, ती मला काहीतरी मदत करत असतात. सरकारमध्ये सरकारची ऑफिस चालू आहेत म्हणून माझी कामं होतात. पाणी सोडणारा एखादा पाणक्या असतो म्हणून नळाला पाणी येतं. मी म्हणतो मी बिल भरतोय म्हणून पाणी येतं. नाही, बिलाचा आणि त्याचा संबंध प्रत्यक्ष आहे. प्रत्यक्ष संबंध काय आहे? पाणी सोडणाऱ्याचा. तो आजारी पडला आणि काहीतरी झालं की पाणी बंद होतं की नाही बघा. महापुराच्या वेळी पाणी बंद होते की नाही बघा. याचा अर्थ मी पैसे देतो, पाण्याची बिलं भरतो म्हणून पाणी येतं नाही. मी लाईटचं बिल भरतो म्हणून लाईट मला मिळते असं नाही. म्हणजे काय तर या ठिकाणी खूप लोकांचे हात, त्यांची बुद्धी चालू असते. म्हणून मी त्यांच्याबद्दल कृतज्ञ असलो पाहिजे. जगात ज्या ज्या घटना घडतात त्या परमेश्वराच्या कृपेने घडतात. म्हणून भगवंताला नेहमी धन्यवाद देता आला पाहिजे. म्हणून काय करावं? मायेला घालवण्याच्या उगीच नादामध्ये आपला वेळ व्यर्थ वाया जात असतो. मायेला बाजूला करणं म्हणजे काय? लोकांना सुधारायला जाणं, माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा करणं, हे सगळ्या मायेशी भांडण्यासारखा प्रकार आहे. त्याच्यापेक्षा काय करावं? भगवंतालाच हाक मारावी ना, त्यालाच बोलवावं. तो सांभाळी सांभाळी आपली माया म्हणावं, म्हणजे सगळं होतं. एखाद्याच्या घरात गेलं आणि कुत्रं त्यांच्या घरात असतं बघा, बांधून ठेवलेलं, ते भुंकत असतं आणि आपण गेलो की भुंका लागतं. आपण हाड करतो. जितकं हडहड करावं तितकं अंगावर येतं ते. त्यापेक्षा काय करावं? घरात आपले भाऊसाहेब म्हणून हाक मारावी, दादासाहेब जरा बाहेर या असं म्हटलं की कुत्र्याला वाटतंय हे आपल्या मालकाचे कोणतरी मित्र आहेत वाटतंय. म्हणून लगेच ते मालक बाहेर आले की ते कुत्रं गपचूप बसतं. याचं कारण काय? मालकानं बोललेलं म्हणून मालकाच्या ताब्यात ते असतं. म्हणून मालकानं सांगितलं की ते गप्प बसतं. आपण सांगून हाड करून ते गप्प बसणार नाही. अशी माया आहे कुत्र्यासारखी, सतत अंगावर येते. तिला किती हाड करत बसायचं सांगा बघू. असंच झालं तसंच झालं, मलाच का रोग आले, मलाच काय संकट येतात, मी संकट दूर करणार आहे, मी इथं पैशाचा वापर करणार आहे, मी इथं माझी ओळख वापरणार आहे आणि माझी सगळी कामं करून घेणार आहे, मी जगात श्रीमंत होणार आहे. हे मायेला बाजूला करण्याचं व्यर्थ ताकद आपण खर्च करत असतो. याच्यापेक्षा काय करावं? ज्याची ती माया आहे, मम माया शब्द वापरला. आणि तर तरुण जायचं असेल तर मामेव ये प्रपद्धती,
माया मे तांतरंते, माझ्याच ईश्वरानं मला शरण यावं आणि माझ्याच शक्तीमुळे तो तरुण जाईल जीव, असं स्वतः भगवंत सांगतात. मग आपण त्यांच्यावरती श्रद्धा ठेवली पाहिजे, भगवंताच्या वचनावरती. भगवद्गीता जर आम्हाला अशी सांगते, ज्ञानेश्वरी जर अशी सांगते, तर या शब्दावरती, या वचनांच्यावरती आपली श्रद्धा असली पाहिजे. आणि श्रद्धेने जर आपण वाटचाल करायला लागलो तर मायेला घालवण्याचा व्यर्थ प्रयत्न आपण करणार नाही. म्हणून इथं म्हणतात की भगवंताचा आश्रय स्वीकारला की मायेच्या आश्रयाला आपल्याला जावं लागत नाही. मायेच्या आश्रयानं आपल्याला शांती मिळणार नाही. 3 गुणाच्या खाली आपण सतत वावरायला लागलो आणि त्याच्यासारखं एक्साईट व्हायला लागलो, सारखं प्रभावित होणं चालू असतं. तमानं प्रभावित होणे, रजानं प्रभावित होणं आणि सत्वगुणानं सुद्धा प्रभावित होणं सतत जर चालू राहिलं तर माझं लक्ष कसं राहील भगवंताकडं? कारण हे प्रभाव टाकतो हा मायेचा प्रभाव आहे. म्हणून भगवंताच्या आश्रयाला जावं म्हणजे त्याच्या प्रभावातून बाहेर पडता येतं. भय काय म्हणतात, हे असो आगमी बोली का सर्पपणीची सावली, ती शीतल होईल केतुली मूषकाशी. माऊलींची एक सुंदर उभी आहे की आपण आश्रयाला कुणाच्या जातो. एखादा उंदीर म्हणा लागला की सापानं फणा काढलेला आहे आणि सापा उन्हात, भर उन्हामध्ये सापानं फणा काढलेला आहे आणि त्याची सावली, त्या फण्याची सावली खाली जमिनीवर पडलेली आहे. तिकडून एक उंदीर जातो आणि त्याचा उंदरानं असा विचार करावा काय की सापाची फणीची सावली पडली, आपण उन्हाला आता सावलीला बसायचं आहे तर सापाच्या फणीच्या सावलीला बसावं, म्हणजे मला काय होईल, जरा शांत गार वाटेल. माऊली म्हणतात ती शीतल होईल केतुली मूषकाशी. ती कशी शांतता आणि सावली देईल? सापाची फणी सावली देईल काय? साप गटम करून टाकेल. बरं झालेल म्हणेल, मी वाटच बघत बसलो होतो उंदीर कधी आलं, मी न प्रयत्न करता हे माझ्या सापड्यामध्ये सापडला. तसं मायेनं जाळं टाकून ठेवलेलं आहे. जाळं शोधून चालावं आणि जपून चालावं हाच मुद्दा. जाळं काढण्याचा मुद्दाच नाही बरं काय, जाळं काढताच येणार नाही. आपण एक हरणाचं पाडसाचं उदाहरण घेतलेलं होतं. ते जसं जाळं कुरतडू शकत नाही तसंच अशक्यता सांगितलेली आहे, त्याचं काठिण्य पण सांगितलेलं आहे भगवंतानी की जाळं तोडण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही. तिथं जाळं आहे आणि मला त्यात अडकायचं नाही, हीच गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे, बाकी नाही. तिथं सावधानता असली पाहिजे. आणि ज्यावेळी आपण सावधान असतो ना त्यावेळी जाळं असलं काय बिघडणार आहे? जाळ्याचं असणं काय बिघडणार आहे? काय नाही. मला सुंदर व्यवस्थित मला ड्रायव्हिंग करता येते ना, मग ट्रॅफिक कितीही असू दे. मी जर म्हणालो सगळ्यांनी ट्रॅफिक बाजूला करा, सगळ्यांनी गाड्या बाजूला करा, रस्ता रिकामा करा कारण माझी गाडी येत आहे, कोण ऐकल काय माझं सांगा बघू? कोणी ऐकणार नाही. मला त्यासाठीच लायसन दिलंय आणि लायसन म्हणजे शरीर दिलंय. त्यासाठी तू विचार कर आणि विचार करून गाडी चालव. गाडी चालव म्हणजे काय? शरीराचे सगळे भाव, वाचेचे भाव, मनाचे भाव आहेत ना, योग्य ठिकाणी लाव, वळणाला लाव. तुझं स्टेरिंग, तुझा ॲक्सिलेटर, तुझा ब्रेक बरोबर त्यावरती लक्ष ठेव. एकच वापरू नकोस, नाहीतर अवघड होऊन बसेल. नुसताच ॲक्सिलेटर वापरायला लागला तर ती कुणाला तरी ॲक्सिडेंट करून जाईल ना, त्यासाठी ब्रेक वापरायला लागतो. हा विचार आहे. आणि नुसता ब्रेक आणि ॲक्सिलेटर असून चालणार नाही, त्याला योग्य दिशा सुद्धा देणारं स्टेरिंग पाहिजे. मग या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे ना. नाही हे सगळं ट्रॅफिक जरा बाजूला करा आणि मला गाडी चालवायची आहे, तसं मी सगळी माया घालवणार आहे. माया नदी हटेल काय? नाही हटणार, अनादी आहे. हटवायचा प्रयत्नच करायचा नाही. आपण स्वतःला वाचवायचं आहे त्या ठिकाणी. एक तर त्या नदीच्या बाजूने तरी जायचं आहे. दुसरी गोष्ट, जर नदीत जर पडायचंच आहे तर पोहायला शिकलं पाहिजे आपण चांगल्या पद्धतीनं. आणि माया नदीतलं पोहणं म्हणजे कसं असलं पाहिजे, तर ते विचारपूर्वक असलं पाहिजे. आणखीन एक मार्ग आहे, नावेतून प्रवास करावा. एक, मायेच्या नदीच्या काठानं जावं. नंबर 2, काय करावं? नावेचा वापर करावा. आणि नंबर 3, पोहण्याचा सराव करावा. त्यामध्ये राहायचंच, पण त्याचं चिकटून घ्यायचं नाही, आपल्यावरती अंगावर प्रभाव पडू द्यायचा नाही. त्यामध्ये राहायचंच, पण नावेत राहायचं. नावेत राहायचं म्हणजे सद्गुरू कर्णधार आहेत त्याचे. सद्गुरू वलवीत देतात. सद्गुरूवर, संतांवरच्यावरती, शास्त्रावरती श्रद्धा ठेवून नावेत बसायचं. नाहीतर तिसरा मार्ग आहे, नदीच्या बाजूनच मार्ग काढायचा आणि बाजून जायचा. असा मार्ग एक ज्ञान मार्ग आहे. असा मार्ग एक कोणता आहे? ज्ञान मार्ग आहे. पोहायचा मार्ग हा कर्म मार्ग आहे. नावेचा मार्ग हा भक्ती मार्ग आहे. आणि नदीच्या बाजूनच वाट काढणं हा ज्ञान मार्ग आहे. फार सुंदर विचार आहे बरं काय.
आपण सर्वांनी या पॉईंटवरचं चिंतन करावं. आता जे वाक्य आपण बोललो गेलो त्याच्यावरती चिंतन करावं. मला जायचं आहे ना माया नदीसाठी 3 मार्ग विचारात घेतलेले आहेत. पहिला मार्ग तो कोणता असेल तर मला पोहायचा व्यवस्थित सराव करता आला पाहिजे, मला कर्मयोग जमला पाहिजे आणि त्या ठिकाणी निष्कामता असली पाहिजे. पाण्यात पोहण्याचं आहे, मला पोहून मला पलीकडे जायचं आहे, त्यासाठी निष्काम कर्मयोगाचा वापर करावा आणि पोहून जावं. पोहण्याची कला अवगत करून घ्यावी, त्यात राहावं, पण ते सुटून घेऊ नये कुठल्याही प्रपंचाची गोष्ट. दुसरा मार्ग आहे पाण्याचा स्पर्शच नको असेल ना तर राहू देत, नावेत बसावं, नाव नामाची करावी आणि वल्लवल्याला ते साहजिक जे आहेत कर्णधार ते श्रीगुरु असावे. श्रीगुरु वल्लवणारे आहेत, नाव नामाची आहे आणि नामाच्या शस्त्रवरी नावाई अवधारी सजोनिया संसारी तारू झालो भगवंत म्हणतात. भगवंताला किंवा श्रीगुरूंना त्याचा खलाशी किंवा तो कर्णधार करावा, नाव वल्लवणारा करावा. हा भक्तियोग आहे. म्हणजे भक्तियोगाच्या द्वारे असंच नामाच्या नावेनं प्रवास करावा. आणि तिसरा मार्ग आहे जो विचारानं विवेक, विचार, मुमुक्षत्व, समाधिशतक ही 4 साधनं वापरायची आणि या मायेला बाजूला ठेवून इकडल्या बाजून दुसऱ्या बाजूनच प्रवास करायचा. ज्याच्या वेळी त्याचा संबंध संपल्याला येणार नाही. हा ज्ञानयोग आहे. वेदांतानं हा श्रेष्ठ मार्ग सांगितला असला तरी आम्हा तुम्हासारख्या पामर जीवाना, विषयी जीवाना हे अवघड आहे. सोपा मार्ग कोणता आहे तर मधलाच मार्ग सोपा आहे. पोहून जाणं माझी जबाबदारी आहे, माझ्यावर जबाबदारी पडते. माझी चूक झाली तर पोहण्यामध्ये मी बुडू शकतो. मला जर हात मारायचा जर त्रास व्हायला लागला आणि माझी शक्ती कमी पडायला लागली तर मी बुडू शकतो. आणि दुसरा ज्ञान मार्ग आहे की इतके विवेक, वैराग्य, शमधम, उपरम, हे सगळं वापरायला जर झालं तर मला जमेल का? मुमुक्षत्व एवढं माझ्याकडे आहे का? नाही. मग काय करावं? नामाची नाव तयार करावी. सद्गुरूंना आणि भगवंतांना किंवा सद्गुरूंना किंवा भगवंतांना त्याचे नावाडी बनवावं आणि आपण शांत बसावं आणि निसर्गाची मजा लुटत लुटत पाण्यातून जाताना पाण्याचा स्पर्श न होता, माया नदीचा स्पर्श न होता ही माया नदी तरुण जावी. श्रेष्ठ दर्जाचा भक्तिमार्ग वेदांत शास्त्र आपल्याला सांगतं. आपल्याला कुठलं आवडतं ते करावं, पण ह्या मायेतून आयरीची थडी सरले मायाजाळ असं माऊली म्हणतात. त्याला अलीकडल्या काठावरच ते मायाजाळ संपवून जातो. अलीकडल्या काठावर, त्याला पलीकडल्या काठाचा विचार करावा लागत नाही. त्यामुळे काय होतं तर अलीकडल्या काठावर याचा अर्थ ज्ञानानं काय होतं तर मायेचा अत्यंत अभाव होतो. ज्ञान एकदा प्राप्त झालं ना ते अत्यंत म्हणजे माया बाधित करायचे. सगळा संसार मिथ्या आहे, संसारा या समजता जालिजे अनित्यता. मग वैरागे दवळीता पाठी लागे. मायेचा संपर्क न येता तो दुसऱ्या वाटेनं बाहेर मार्ग काढतो. हा एक आयलीची थडी सरले मायाजाळ किंवा नावेतून प्रवास करतो. त्याला नावेतून प्रवास केला तरी सुद्धा मायाजाळाचा संपर्कच येत नाही, म्हणजे बाजूला नळतो. म्हणून तुकोबा सुद्धा म्हणतात बघा, भवनदी आड नव्हतीशी झाली कोरडीची चाले जावे पायी. काय म्हणतात? भवनदी आड नव्हतीशी झाली. ती भवची नदी होती, संसाराची मायेची नदी होती, ती नाही अशी झाली आणि कोरडीची चाले जावे पायी. आता पायानंच चालत जावं, कोरडीच झाली ना, दिसेनाशी झाली. सारखं नामच दिसायला लागलं, सतत भगवंताचीच आठवण व्हायला लागली आणि माया कुठं पायात आहे दिसतच नाही आणि रिकामच रस्ता सगळा दिसायला लागलाय. मला सगळा प्रकाशमय आणि ज्ञानमार्ग दिसायला लागलेला आहे. याचं कारण आहे नामानं, सततच्या नामचिंतनामुळे त्याला काही दिसत नाही, माया नदीचा संपर्क येत नाही. म्हणून इथं म्हणतात आयलीची थडी सरले मायाजाळ, म्हणजे ज्ञानानं ती बाधित करता येते, त्याला मिथ्यात्व देता येतं. आणि मिथ्यात्व देऊन जर आपण वापरायला लागलो तर त्याचा काय प्रभाव पडणार आहे? नाथ महाराजांच्या एकनाथी भागवतामध्ये सुंदर दृष्टांत आहे की जो विषयाचा साप आहे, तो विषयाचा साप जो आहे, जसे गारुडी काय करतात, विषारी असलेल्या नागाचा फक्त विषारी दातच कापतात, सापाला मारत नाही. सापाला मारणं शक्यच नाही आणि मारणं सुद्धा चुकीचं आहे, व्यवहारात बसत नाही. तर सापाला न मारता सापाचा विषारी दात काढतात. तसं विषयातलं जे विषारीपण आहे ते काढायचं आणि विषय भोगायचे.
मग तो साप गळ्यात अडका, त्याला खेळवा, पिशवीत ठेवा, अंगावर बाळगा, झोपता तिथं झोपून घ्यायला झोपायला घ्या. काहीही तो साप करत नाही, कारण त्याच्यातला मुख्य जी गोष्ट आहे ती काढून टाकलेली असते. याला मिथ्यात्व देणं म्हणायचं. संसाराला जर असं मिथ्यात्व दिलं तर अगोदर त्याचं विष पण निघूनच जातं. जसं मायेचा पाणी चटून जातं तसं सापातलं विष पण, विषय व्याळ मिठी जिथली नुटी ताटे ती तुझी या गुरुकृपा दृष्टी निर्विष होय, माऊली 12व्या अध्यायामध्ये म्हणतात. विषय व्याळे मिठी, विषयाच्या सापानं मला मिठी मारली, ही नुटी ताटी, पण तुझी या गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. पण जेव्हा तुझी कृपादृष्टी माझ्यावर पडते त्यावेळी तो साप निर्विष होऊन जातो. तसं संसार निर्विष करून टाकायचा. संसार विषारी बनतो कशामुळे माहितीये का? माझ्या कामक्रोधादी विकारामुळे. संसाराला सत्यत्व दिल्यामुळं तो विषारी बनलेला आहे. त्याच्यातलं सत्यत्व जर काढलं तर त्याचा दात काढल्यासारखं होईल, आणि दात काढला तर तो संसार बाळगायला काय बिघडलं. आणि त्यासाठी न जावे लगे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. तुकाराम महाराज म्हणतात, ठाईची बैसुनी करा एकचित्त, आवडे आनंद आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळी. काय सुंदर अभंग आहे तुकोबाचा. ठाईचं बैसुनी करा एकचित्त, त्या ठिकाणी परत संसारातच बसा. असा बायका मुलाबाळामध्ये काही फरक पडत नाही, कारण विषारी दातच काढून टाकलाय ना. संसाराला मिथ्यात्व दिलंय. मुलं खोटी, बायको खोटी, नवरा खोटा, सगळीच खोटी, आणि खोट्याबरोबर खोटं खोटं वागायचं. लुटूपुटूची लढाई किंवा लहान पोरांचा संसार. पोरं म्हणतात जेवण तयार झालं. जेवण म्हटलंय माझं बुडुकलं ते आहे, मडकं छोटंसं असतं, त्याच्यामध्ये म्हणे आमटी तयार झालेली आहे. आमटी पण नसती, काहीच नसती, तेल नसतं, कांदा नसतो, तरी सुद्धा म्हणतात आमटी तयार झाली. आता जेवायला बसा. जेवणारी मंडळी पण खोटी, आणि जेवणाचं नुसते ऍक्शन करायचे. ते खाल्लं आता ढेकर द्यासारखं करायचं, ढेकर देऊन उठले. असं संसाराशी वागावं लागेल तरच आपल्याला त्यातला विषारी दात काढल्यासारखं होईल. त्याला मिथ्यात्व म्हणजे आयलीची थडी सरले मायाजाळ. म्हणून आयलीची थडी सरायचं असेल तर त्यासाठी मायेला मुळात अस्तित्वच नाही, तर नसलेले अस्तित्वात नसलेला घालवायचा प्रयत्न आपण करावा लागलो. माऊलीची फार सुंदर ओवी आहे बघा 15व्यामध्ये. तरी माया ऐशी ख्याती नसतीच या थी, माया ऐशी ख्याती नसतीच या थी, का वांजेची संतती वानने जैशी. म्हणजे एखादी वांज म्हणजे लग्न झालेली स्त्री आहे, तिची मन मुले आहे, असं असू शकतात काय? किंवा वांज स्त्री शब्द वापरला काय, स्त्रीला कमी लेखण्यासाठी नाही बरं काय. तर वांज स्त्रीची संततीचं वर्णन करण्यासारखं आहे. त्यांची मन पोरं अशी आहे, तू एक धोकटा आहे, तो 4 किलो वजनाचा आहे, तो सुंदर आहे, तो पळण्यात भाग घेतो, तो MPSC परीक्षेमध्ये प्रथम आला. कुणाचा? वांजीची पोरं. तिला पोरच झाली नाही, तिची वर्णन कशाला करायचं? वांजेची संपत्ती वानने जशी, तैसी सतना असत होय, जे विचाराचे नामनस आहे, ऐशी ही परिचय आहे अनादी म्हणती. 15व्या अध्यायामधल्या ओव्या आहेत हा, फार सुंदर आहेत. 80 आणि 81 नंबरची ओवी 15व्या अध्यायातल्या बघण्यासारखी आहेत हा. ते नाहीच आहे. वांजेची संतती कशाला वानत बसायची? मृगजळाचं वर्णन किती करायचं, तसं प्रपंच किती किती बोलायचं, आणि त्याचं चिंतन किती करायचं मिथ्या असून सुद्धा, आणि त्याला घाबरायचं तरी किती. अमृतानुभवमध्ये माऊली बोलतात, बागुलाचे म्हणणे का तोषावे की बालपणे, येरा तो नाही मा कोणी मृत्यू मानावा. काय सुंदर उभी आहे बघा. बागुलाचे म्हणणे तोषावे की बालपणे, बालपणाला वाटेल बागुल मेला. आई म्हणते बागुल बोवालाय बाप, रडू नको. मग पोरग म्हणते मी गप्प बसतो, जेवतो बरं काय, खातो मी, आणि मला बागुल बुवा नको, मला आणू नकोस बागुल बुवाला. होय काय, तू जेवणार आहेस काय? मग मी त्याला ठार मारतो. आई म्हणते आज जाते आणि उगीच काठी आपडते, म्हणते आत्ता मी बागुल बुवाला मारून आलो. आता बागुल बुवा होता का? नव्हता. पण बागुल बुवा होता अशी कल्पना केली, आणि मारण्याची पण कल्पना केली, आणि गेलेल्याचा आनंद व्यक्त करते मूल. तोषावे की बालपणे, येरा म्हणजे मोठ्याना, येरा तो नाही मा कोणी मृत्यू मानावा. मोठ्याने काय म्हणावं, तू मेला बागुल बुवा म्हणतात काय कोण? अहो नव्हताच बागुल बुवा. मोठी माणसं म्हणतात उगीच म्हणायचं आहे. आईला माहिती आहे की बागुल बुवा नव्हता आणि मेला पण नाही, म्हणजे ते त्याला माहिती आहे. लहान पोराला मात्र, म्हणजे आम्ही जीवन लहान आहोत, मग जीवाला समजण्यासाठी माऊली बोलतात. मग त्रैकालिक अत्यंत अभाव त्याचा, ऐरीची थडी सरले मायाजाळ. म्हणजे तिचं ज्ञान झालं म्हणजे परमात्म्याच्या ज्ञानाने ती राहत नाही. म्हणून मायेला न घालवता भगवंताचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं, त्याला आत्मज्ञान म्हणतात. संतांना विचारावं, सद्गुरूंना विचारावं, शास्त्राला विचारावं, देव कसा आहे, मला तो मिळवून घ्यायचा आहे, प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि तो कसा आहे ते संत सांगतात.
आणि तशा पद्धतीने वाटचाल करायची आणि त्याला ओळखून घ्यायचा. मायेला घालवत कशाला बसायचं. ये नाही हेची रूप ठाणे हे अतिउमप हे निद्रिता समीप चेतादुरी. 15व्या अध्यायामध्येच माऊली बोलतात. 15वा अध्याय ज्ञानाचाच आहे, पूर्ण ज्ञानाचा अध्याय. वर्णन पूर्ण जे संसार वृक्षाचं जे केलेलं आहे ते संसार आणि ज्ञान आणि त्यातून सुटण्याचे मार्गच त्यामध्ये सांगितलेले आहेत. माऊली काय बोलतात, ये नाही हेची रूप. नाही हेच तिचं रूप आहे. आता कसलं रूप म्हणायचं सांगा. ती नाहीच, हेच तिचं रूप आहे. आता रूप म्हणल्यावर असायला पाहिजे ना. माऊली उलट बोलतात. नाही आहे ना, नाही पण हेच त्याचं रूप आहे. ठाणे हे अतिउमप, पण तिचं राहण्याचं ठिकाण मात्र अमर्याद आहे. कुठं नाही म्हणता, घरात आहे, बाहेर आहे, शेजाऱ्याकडे आहे, पाजाऱ्यांच्याकडे आहे, दवाखान्यात आहे, बागेत आहे. माया नाही कुठे. तिचे ठाणे हे अतिउमप म्हणलेलं आहे. परंतु हे निद्रिता समीप चेतादुरी. झोपला असेल ना तर अज्ञानानं निद्रित असेल ना त्या बद्ध पुरुषाच्या जवळ राहते, जवळ राहते. निद्रिताच्या काय होता, निद्रिता समीप परंतु चेतादुरी, पण जाग आलेल्यापासून दूर पळून जाते. ज्ञान झालं की पळून जाते. झोप जर असली अज्ञानाची ना जवळ असते. मग काय करायला पाहिजे उपाय. आपण आयलीची थडी सरले मायाजा, याच्यावर उपाय काय, जाग होणे, आतून जाग होणं, विवेकानं जाग होणं, वैराग्यानं ते टाकून देणं. या सगळ्या गोष्टीचा विचार शास्त्र आपल्याला सांगतं. त्यामुळे ज्ञानाने जागा झालेला जर मुक्त पुरुष आहे त्या पुरुषापासून ती पळून जाते. मला वाटते 88-89 नंबरची उभी आहे 15व्या अध्यायामधली. ये नाही हेची रूप ठाणे हे, ठाणे म्हणजे राहण्याचं ठिकाण. ठाणे हे अति उमप, सगळीकडे राहते. उमप म्हणजे अमर्याद आहे. हे निद्रित समीप चेतादुरी. ही गोष्ट फार महत्वाची आहे. जे निद्रित असतात ना त्यांच्या जवळ असते. म्हणजे अज्ञान जिथं जिथं आहे तिथं तिथं ती असते. आणि चेतादुरी म्हणजे जिथं जिथं ज्ञान होतं आणि जागृती आहे त्या जागे झालेल्या पुरुषापासून ती निघून जाते. बद्धांच्या जवळ राहते आणि ज्ञानी पुरुषापासून दूर पळते. मग आपण काय करावं, ज्ञानच प्राप्त करावं. त्याला कशाला घालवायची, कशाला गरज आहे, घालवावंच लागत नाही, ते आपोआपच जाणार आहे. आपण आपला दिवा घ्यावा. अंधार कसा घालवायचा, फुकून घालवायचा काय, काटीन घालवायचा काय, हुसकून लावायचा अंधाराला. छोटासा दिवा घ्यायचा आणि आपल्यापुरती मेणबत्तीनं वाटचाल करत बसायची. जगाचा अंधार घालवायला काय माझ्यात ताकद पण नाही. मी छोटासा मिनमिन ती मेणबत्तीसारखा आहे जीव, छोटासा आहे. मग छोट्याशा जीवानं काय करावं, छोटाच मेणबत्ती घ्यायची आणि आपला मार्ग पुढे 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 काढत जायचं आणि रिकाम व्हायचं. इतर अंधाराशी आपलं घेणं देणं काय नाही ना, असा विचार करावा. येत एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले, तर या आयलीच थडी सरले माया जाळ. थोडंसं वेगात आपलं बोलणं चिंतन झालेलं आहे. जरासं पुन्हा ऐकून पाहावं. काही चिंतनाचे मुद्दे फार असे निघून गेलेले आहेत मागे की ज्याच्यावरती पूर्णपणे निरूपण करायला वेळ मिळालेला नाही. कारण याच एकाच उभीवर आपण 2 चिंतन घेतलेले आहेत. त्यामुळं ही उभी आत्तापुरती चिंतन संपत नाही, मग बोलायचं संपवूया आपण. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.